जय भीम, जय शिवराय. आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपण भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी हे गुन्हे दाखल झालेले होते कल्याण परिमंडळ 3 च्या हद्दीत. त्याचा त्यामध्ये जे आपले भीमसैनिक होते त्यांच्यावरती त्यांना नाहक जो त्रास होत होता आणि त्याची दखल घेऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मी सिद्धार्थ बस्तर जाधव निरीक्षक वंचित बहुजन आघाडी ठाणे पालघर तसेच आदरणीय अनिकेतजी मोरे जिल्हाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन आम्हाला सदर प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी सांगण्यात आला आणि त्याचा पाठपुरावा करत असताना आदरणीय जगताप साहेब असतील यांनी सातत्याने या कामात आम्हाला सहकार्य केलं आणि आज आदरणीय कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुलजी झेंडे साहेब यांच्या मोलाच्या योगदानाने आज आपण 6 जणांवरील सदर गुन्हे हे पूर्णतः रद्द करण्यात यशस्वी झालो आहोत आणि यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा जो वर्ग आहे त्यांचा आम्ही आभार मानतो आणि या ठिकाणी अतुल झेंडे साहेब जे आहेत यांनी सदर प्रकरणात खूप मोलाचं योगदान दिलं, मार्गदर्शन दिलं आणि त्यामुळं हे सगळं लवकरात लवकर शक्य झालं. आणि या ठिकाणी 6 जे आमचे भीमसैनिक होते ते यातून पूर्णतः दोषमुक्त झालेले आहेत आणि इतर 13 लोकांचा देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि लवकरच त्यात उरलेल्या लोकांचंही देखील याच्यातून कसं पद्धतीने दोषमुक्तता करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जय भीम. मी आकाश सावंत. आज आम्ही 6 महिन्यापासून पाठपुरावा करत होतो ह्या केसेससाठी, पण ते केसेस काय लवकर नील नव्हते होत आणि भरपूर जणांनी सांगितलं, स्वतः वकिलांनी सांगितलं की हे 10 वर्ष कुठे काही कमी होणार नाहीये. आज माझं मेडिकल झालेलं सरकारी नोकरीसाठी, पण मी जेव्हा आम्ही आमचे कार्यकर्ते सखी जगताप साहेबांकडे गेलो, साहेबांनी एकच आदेश दिला, 2 दिवसामध्ये जे काही निर्णय आहे ते आम्हाला 2 दिवसामध्ये समजून येईल. मग त्यांनी आम्हाला असं एक अध्यक्ष दिला ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्याचा, की आज त्या अध्यक्षाची आम्हाला गरज आहे, समाजाला खूप गरज आहे. आज जिल्हाध्यक्षांनी एवढं आमच्यासाठी पाठपुरावा केला, एवढं म्हणजे असं केलं की समाजाला म्हणजे भरपूर समाजातली तरुण पोरं आता रस्त्यावर उतरायला कमी नाही करणार. आज त्यावेळेस 2018 मध्ये जे आम्ही भीमाकोरेगावमध्ये जे प्रकरण घडलेलं, आज माझं म्हणजे 5 वर्ष झालं ते केसेसमुळे आम्हाला काहीच कुठे ना हरकती प्रमाणपत्र नव्हते भेटत. पण आज मला साहेबांच्या याच्यामुळे आणि बाळासाहेबांच्या याच्यामुळे भरपूर चांगलं म्हणजे जी माझी फुलाची पाकळी रोजीरोटी जी मला भेटले, म्हणजे कुठेतरी साहेबांच्या आशीर्वादाने आणि साहेबांच्या पाठपुराव्यामुळे भरपूर म्हणजे चांगले हे झालंय. त्यामुळे साहेबांचं आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं खरंच मनापासून जय भीम.